नमस्कार मैत्रिणींनो, कविताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटार पनीर। त्यासाठी मी हे मटार बॉईल करून घेतले आहे, पनीर घेतलेला आहे, दोन टोमॅटो, 2 कांदे, 9-10 काजूचे तुकडे, अद्रक, लसूण, मिरची हे सर्व आपण त्यावर तेल टाकून परतून घेतले आहे। हा मसाल्याचा आपल्याला वाटण करायचं आहे आणि सुक्या मसाल्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, हळद, 1 चमचा पनीर मसाला आणि अर्धा चमचा घरचा आपला गरम मसाला घेतलेला आहे। चला तर मग बनवूया मटार पनीर। हे पनीर आपण तेलामध्ये तळून घेतलेलं आहे, जास्त तळायचं नाही तर ते रबरासारखं कडक होतं। आता हेच कढईमध्ये आपण जिरे, तमालपत्र टाकून घेऊ आणि आपण हा जो मसाल्याचं वाटण केलेलं आहे ना हे टाकून घेऊ। हे वाटण तेल सुटून परतून आपला परतून झाला आहे, याला तेल सुटले आहे चांगले। आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊ आणि हे पण चांगलं तेल सुटूपर्यंत परतून घेऊ। या मसाला आपल्याला तेल सुटलेला आहे, आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ। मसाला आपला चांगला परतून झाला आहे, याच्यामध्ये आपण हा बॉईल केलेला वाटाणा टाकून घेऊ आणि वाटाण्याला चांगली उकळी येऊन देऊ। हे आपल्या वाटाण्याला उकळी आली आहे, आता याच्यामध्ये आपण पनीर टाकून घेऊ। वाटाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची, कारण की पनीर टाकल्यावर जास्त भाजी उकळून नाही घ्यायची, एक थोडी नॉर्मल उकळी येऊन द्यायची, बंद करून टाकायची, कारण की पनीर आहे ना मग ते टेस्टी लागत नाही, त्याची चव खराब होते पनीरची। आता याला थोडी उकळी येऊन देऊ। भाजीला उकळी आली आहे, आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून घेऊ। कोथिंबीर आणि कसुरी मेथी एकत्र मी टाकून घेतली। गॅस बंद करू। ही झाली आपली ढाबा स्टाईल मटर पनीरची भाजी तयार।